भुजबळांकडून अजित पवारांना संपवण्याचा डाव, मनोज जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप. तर अजित पवारांना कुणीही संपवू शकत नाही, भुजबळांचं प्रत्युत्तर. वडेट्टीवारांचा जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, ओबीसींना छाटा. या वडेट्टीवारांच्या विधानावरून जरांगे भडकले, तर जरांगेंचा अभ्यास किती, ज्ञान किती, भुजबळांचा टोला. तुमच्या छातीवर पाय ठेवून ठाकरे बंधू उभा राहण्याच्या मनस्थितीत आहेत. राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून संजय राऊत यांनी नाव न घेता शिंदेंवर निशाणा. बीड जिल्हा कारागृह अधीक्षकांकडून कैद्याचं धर्मांतर, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप. अधीक्षकांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भाजपा नेते नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यात. मला रमी खेळता येत नाही, माणिकराव कोकाटेंचं कोर्टामध्ये स्पष्टीकरण. माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला. भावाला मी वशिलानं नोकरी लावली, मंत्री संजय शिरसाट यांचं भर सभेत वक्तव्य. शिरसाट पुन्हा वादामध्ये येण्याची शक्यता. अमित शहांच्या वक्तव्यानं मुख्यमंत्री फडणवीसांचा बुरखा फाटला. पूरग्रस्तांच्या मदतीबाबत केंद्राला अद्याप प्रस्ताव न पाठवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल. तर शिर्डीच्या सभेवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा ते नुकसानग्रस्तांना का नाही दिले, राजू शेट्टींचा सवाल. उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पूरग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता. राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये तब्बल 60 लाख हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान. संभाजीनगरमधील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक. मराठवाड्यात 2 दिवसात एका महिला शेतकऱ्यासह 6 जणांच्या आत्महत्या. अतिवृष्टीनं सगळं हिरावलं. वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची टोकाची भूमिका. 8 एकरवरील सोयाबीन शेतकऱ्यांना पेटवलं. अतिवृष्टी आणि रोगांमुळे सोयाबीनचं पीक धोक्यात. तुम्ही शेतातील रानडुकरं हाणा, मी राजकारणातील मस्ती आलेली रानडुकरं हाकलतो. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा हल्लाबोल. यंदाच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार की नाही, गोरगरिबांना चिंता. आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारचा आनंदाचा शिधा योजना बाळगण्याची चिन्ह. एसटीच्या आरक्षणासाठी धनगर आणि बंजारा समाज आक्रमक. आज अनेक ठिकाणी संयुक्त मोर्चे. दोनही समाजाचा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार. अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला क्लीन चिट. अपघातादरम्यान गौतमी गाडीमध्ये नव्हती. पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही तपासले. गौतमीची गाडी आणि रिक्षाचा अपघात. पुणे पोलिसांकडून निलेश घाळवळच्या घरी छापेमारी. घाळवळच्या घरी बंदुकीच्या गोळ्या सापडल्याची माहिती. परवाना नसताना सुद्धा शस्त्र बाळगल्यानं गुन्हा दाखल. पोलीस घाळवळच्या संपत्तीची सुद्धा चौकशी करणार. कल्याण शहाडमध्ये जमिनीच्या वादातून राडा. काका पुतण्याच्या कुटुंबियांमध्ये तुंबळ हाणामारी. 3 जण जखमी. परस्पर गुन्हे दाखल. दादर प्लाझा येथे टेम्पोची बेस्ट बसला जोरदार धडक. अपघातात एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी. कारनं धडक दिल्यानंतर बस स्टॉपवरील प्रवाशांना बसची धडक. टेम्पोची बेस्ट बससह टॅक्सी आणि कारला सुद्धा धडक. नेपाळमध्ये पावसाचा हाकार. भूस्खलन आणि पुरात 63 जणांचा बळी. मुसळधार पावसानंतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल बचाव कार्यासाठी तैनात. नेपाळमधील पावसाचा बिहारलाही मोठा फटका. बिहारमधील अनेक जिल्ह्यात यंदाही पूरस्थिती. लोकांचं स्थलांतर सुरू. मोठं नुकसान होण्याची शक्यता. पश्चिम बंगालमध्ये तुफान पाऊस. दार्जिलिंगमधील भूस्खलनामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू. पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक. मदतीचं सुद्धा आश्वासन.
कफ सिरपग्रस्त 14 मुलांवर नागपूरमध्ये उपचार सुरू. 3 मुलं व्हेंटिलेटरवर, दोघांची प्रकृती गंभीर. विषारी कफ सिरपमुळे आतापर्यंत 16 बालकांचा मृत्यू. कोलड्रिप कफ सिरपवर विविध राज्यांमध्ये बंदी. बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग करणार याची घोषणा. बिहारच्या 243 जागांसाठी निवडणुकांचं बिगुल वाजणार. सोनम वांगचुक यांना सर्व वैद्यकीय सुविधा द्या, त्यांच्या पत्नीला अटकेच्या आदेशाची प्रत द्या. कोर्टाचे सरकारला आदेश. अटक कायदेशीर असल्याचा सरकारचा युक्तिवाद. जन्मजात अंध आणि अनाथ असलेल्या माला पापळकर बनल्या महसूल सहाय्यक. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार. अनाथ आश्रमात राहून 2023-24 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा केली उत्तीर्ण. एआयमुळे जगभरात तब्बल 9 कोटी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब रिपोर्टमध्ये धक्कादायक निष्कर्ष. मात्र एआय तंत्रज्ञानामुळे 17 कोटी नव्या संधी निर्माण झाल्याचाही अंदाज.